जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या खाल्ल्या तरी मला तरी चाटत नाही. बरोबर सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं कसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. नसता मुलगापासून अंतिम करोड मराठी दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. जिथे करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखी तुमच्या 8 दिवसांनी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नावाची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या खाल्ल्या तरी मला तरी चाटत नाही. ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये नाही टाकलं. मी जेलमध्ये सराव जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय हटणार नाही. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्राला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लागू झाली उपोषणाला बसल्यामुळे म्हणून तुम्ही सगळ्यांकडे काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावावी आपण आपल्या ठेपाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.